मुंबईतली बांगलादेशी लाडकी बहीण. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची लाभार्थी एक बांगलादेशी महिला. तुम्ही म्हणाल की कसं शक्य आहे, पण हा प्रश्न जन्माला घातलाय मुंबई पोलिसांनी कामाठीपुरा परिसरात केलेल्या कारवाईनं. बांगलादेशी नागरिकांच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होती आहे आणि या बेकायदारीत्या वास्तव करणाऱ्या या लोकांच्या बाबतीमध्ये कुठेतरी कारवाई व्हायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी जोर धरत असतानाच मुंबई क्राईम ब्रांचच्या वतीने जी आजची कारवाई करण्यात आली आहे ती कारवाई अतिशय महत्त्वाची आहे. मुळात संबंधित ज्या महिलेनं लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या महिलेकडून ज्या महाराष्ट्रात आवश्यक असणारे म्हणजे या योजनेसाठी आवश्यक असणारे डॉक्युमेंट्स आले कुठून, तिनं ते डॉक्युमेंट कसे मिळवले अशा पद्धतीची जी माहिती आहे ती गोळा करण्याचा देखील पोलिसांच्या वतीनं प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते. कामाठीपुरातून 5 घुसखोरांना अटक केली, ज्यात 4 महिला आणि 1 पुरुष होता. आणि याच 4 महिलांपैकी एक लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असल्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चेनंतर आक्रमक झालेले विरोधक पुन्हा कडाडले. सरकारने फॉर्म कसे भरून घेतले ह्याची पण इन्क्वायरी झाली पाहिजे ना, की इलेक्शनच्या आधी. आणि आता सगळं तर ऑटोमेटेड आहे ना, आपल्या सगळ्यांचे फॉर्म कसे दाना रिजेक्ट होतात, तेव्हा कसे भरले गेले आणि आता कसे रिजेक्ट झाले. कुठली यंत्रणा होती, तीच ते यंत्रणा नाही, ऑपरेटर तेच आहेत ना भरणारे. आणि तेच सरकार आहे ना, तेव्हा पण तेच सरकार होतं, आता पण तेच सरकार आहे. मग असं काय घडलं 4 महिन्यामध्ये की सडनली पारदर्शकता आली आणि मग तेव्हा का नाही मग पारदर्शकता होती. ह्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. इकडे विरोधकांकडून राज्य सरकारवर हल्लाबोल सुरू होता. दुसरीकडे राज्यभरातून मात्र बांगलादेशींवरच्या कारवायांच्या बातम्या समोर येत होत्या, ज्याची सुरुवात झाली ती पुण्यातून. इथं स्वारगेट परिसरातून एहसान हाफिज शेख नावाच्या व्यक्तीला अटक केली. हा एहसान शेख 2004 पासून पुण्यात राहतो आणि तेही सगळ्या बनावट कागदपत्रांवर. त्यांची ही यादी बघा. एहसान शेख नावाच्या बांगलादेशीचं 2004 पासून वास्तव्य. एहसान शेखकडे मिळाले 8 पॅन कार्ड, 15 आधार कार्ड, 2 मतदार ओळखपत्र, 2 वाहन परवाने आणि 3 पासपोर्ट. एहसान शेखकडे मिळाले 9 डेबिट कार्ड, 8 क्रेडिट कार्ड, शाळा सोडल्याचे 3 दाखले आणि 8 जन्म दाखलेही. आता नवी मुंबईचाही आकडा ऐका. इथं गेल्या महिनाभरात बनावट कागदपत्रांच्या आधारावर राहणाऱ्या 118 बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. या परिसरात पण 1000हून अधिक बांगलादेशींनी जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेले आहे. काही चौकशी झाली आहे, काहींची चौकशी होत आहे. महाराष्ट्रात 2 लाख बांगलादेशी रोहिंग्यांनी अर्ज केले. या इथे एक आणखीन गोष्ट लक्षात आली आहे की ह्या वर्षी तहसीलदारला अधिकार मिळाले, पण गेल्या 2-4 वर्षात काही ग्रामपंचायत असे आहेत ज्यात महापिल्ली आहे, पडगा बोरीवली आहे, खोनी विलेज आहे. मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत बेकायदेशीररित्या असे दाखले देत आहे. 30-40 लाख बांगलादेशी जो आहेत मुंबईमध्ये, ते सगळे फक्त मजदूर नाही आहेत. मजदूरी आम्ही समजू शकतो, कोणी गरीब आहे, मजदूर आहे, त्यांना मजदूरी नाही भेटलं तर इकडे आला ते कामधंदा शोधण्यासाठी, हा एक दुसरा विषय आहे. पण ते मोठ्या प्रमाणात आहे आणि ते गरजच्या धंदेमध्ये पण आहेत, ड्रग्सच्या धंदेमध्ये पण आहेत. तो असे जो बांगलादेशी घुसखोर आणि क्रिमिनल आहेत त्यांच्या विरोधात जोरदार कारवाई झाली पाहिजे अशी मी मागणी करतो. जसं निरुपमांनी मुंबईमध्ये लाखो बांगलादेशी राहत आहेत असा दावा केला, अगदी तसाच दावा किरीट सोमय यांनी अकोला जिल्ह्यासंदर्भात केलाय. एकट्या अकोला जिल्ह्यात 15,000हून जास्त बांगलादेशी राहतात आणि त्यांची चौकशी झाली पाहिजे असं म्हणत घुसखोरीची शंका उपस्थित केली आहे. संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात त्यात छत्रपती संभाजीनगर शहर पण आहे. एकंदर 10,068 ऍप्लिकेशन आले. 9 तालुके, संभाजीनगर शहर. 10,068 पैकी 4,730 अर्ज हे फक्त सिल्लोडचे आहेत. निमित्त सैफच्या हल्ल्याचं जरी असलं तरी विषय अत्यंत गंभीर आहे. हे घुसखोर जवळपास 2,500 किलोमीटरचं अंतर पार करत बांगलादेशातून मुंबईमध्ये पोहोचतात कसे? वाटेत त्यांना कुठेच कोणी विचारत नाही का? बरं, पोहोचल्यानंतर सगळे सरकारी कागदपत्र मिळवतात कसे? इतक्या वर्षांपासून पोलिसांच्या नाकाखाली मुंबई, पुण्यासह अकोला सारख्या शहरात बिनदिक्कतपणे वावरतात कसे? यासह अनेक प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून अनुत्तरितच आहेत. आणि गेल्या 3 वर्षात राज्यभरात 756 बांगलादेशींना अटक झाली आहे.
तर 491 गुन्ह्यांची नोंद आहे. म्हणूनच याच घुसखोरांवरची कारवाई आता फक्त अटकेपुरती न ठेवता कठोर पावलांची वेळ आली आहे. पुण्याहून मिकी घाईसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.